हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहे क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर या पाठावरील आपण काय क्वेश्चन आणि आन्सर पाहणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले जे व्हिडिओ आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी येत राहतील मित्रांनो. तर चला मग सोडूया पहिला प्रश्न. बघा पहिला प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक ए. द नेम्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर्स. काय विचारलेलं आहे तुम्हाला, काही चित्र दिलेली आहे आणि त्याची नावं तुम्हाला इथे विचारलेली आहे. पहिला आहे बनियान ट्री, सेकंड नंबरला आहे कॅक्टस आणि थर्ड नंबरला आहे कोकोनट ट्री आणि 4 नंबरला आहे पाईन ट्री. अशा प्रकारे काय आहे तुम्हाला हे वॉर्मअप क्वेश्चन इथे दिलेले आहे. पाठाच्या वरच हे प्रश्न असतात. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर सी. बघा सी नंबरमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, रीड द टेक्स्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला रिकाम्या जागा भरा, सरळ सरळ इथे सांगितलेलं आहे. 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्याचे तुम्हाला उत्तर विचारलेलं आहे. तर चला मग आपण हे सोडवूया. पहिल्या नंबरला काय आहे बघा, फॉरेस्ट गिव्ज अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फिल इन द ब्लँक्स अँड शेल्टर. याचं उत्तर आहे मित्रांनो फूड. बघा 2 नंबरला आहे तुलसी गौडा प्लांटेड मोर दॅन. काय आहे, किती त्यांना स्नॅप लिंक्स लावले होते, बघा 30,000 अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहिता येईल. त्यानंतर आहे तुलसी गौडा वर्क विथ द फिल इन द ब्लँक्स डिपार्टमेंट. कोणत्या डिपार्टमेंटला काम करत होते ते असं विचारलेलं आहे. याचं ॲन्सर आहे फॉरेस्ट. 4th नंबर आहे चेक डॅम अँड ट्रेंच हेल्प टू स्टोअर फिल इन द ब्लँक्स वॉटर. काय आहे याचा ॲन्सर, याचा ॲन्सर आहे रेन. 5th नंबर आहे राहीबाई सोमा प्रॉपर इनकरेज फार्मर टू ग्रो फिल इन द ब्लँक्स क्रॉप. कोणते क्रॉप लावण्यासाठी त्यांना काय करत होते, ते इनकरेज करत होते. याचा ॲन्सर आहे लोकल क्रॉप्स. याला लोकल तुम्ही याचा ॲन्सर लिहू शकता मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक डी. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. काय आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. टेबल तुम्हाला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. बघा नेम, स्टेट, नोन ॲज आणि अवॉर्ड्स असे त्याला 4 कॉलम दिलेले आहेत. ते कॉलम तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. काय आहे बघा, तुलसी गौडा कोणत्या स्टेटच्या होत्या, ते होत्या कर्नाटकाच्या. त्यांना काय म्हणून ओळखल्या जायचं, त्यांना म्हणून ओळखले जायचं ट्री गॉडेस किंवा याला आपण वनदेवतासुद्धा आपण असं म्हणू शकतो. नंतर आहे त्यांना अवॉर्ड कधी भेटला होता, पद्मश्री अवॉर्ड. त्यांना 2021 पद्मश्री अवॉर्ड भेटला होता. असं तुम्हाला इथेही कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा चैत्राम पवार. हे कुठले होते, यांचं स्टेट होतं महाराष्ट्र. त्यांना काय म्हणून ओळखलं जायचं, त्यांना अ पायोनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चरल अशा प्रकारे त्यांचं एक काय होतं, त्यांना एक नाव दिलेलं होतं. आणि त्यांना अवॉर्ड कधी भेटला होता पद्मश्री, त्यांना 2025ला हा अवॉर्ड भेटलेला होता. 3 नंबरला आहे राहीबाई पोपरे. ह्या कुठल्या होत्या, ह्या पण महाराष्ट्रामधल्या होत्या. त्यांना सीड मदर असं नाव होतं आणि त्यांना 2020ला काय एक पद्मश्री नावाचा अवॉर्ड भेटलेला होता. अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन नंबर डी कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर ई. काय आहे बघा, मॅच द रूट वर्ड विथ द सुटेबल प्रेफिक्स वन हॅज बीन डन बाय यू. बघा त्यांना काय केलेलं आहे, एक प्रिफिक्स आपल्याला इथं लावून दिलेलं आहे. आपल्याला बाकीचे काय करायचे आहे ते कंप्लीट करायचे आहे. बघा काय आहे, त्यांना दिलेलं आहे रिप्रेझेंट. आपण करायचं आहे डिसॲडव्हान्टेज, इम्पॉसिबल, रेग्युलर, अननोन आणि नॉनस्टॉप. अशा प्रकारे काय करायचं आहे, प्रिफिक्स लावून तुम्हाला हे चार्ट कंप्लीट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे एफ मधलं बघा आय. लुक ॲट द पिक्चर अँड रीड द सेंटेन्स. काय आहे, एफ मधलं एक दिलेलं आहे, लुक ॲट द पिक्चर अँड रीड द सेंटेन्स. काय आहे, धिस इज अ बॉय फिल इन द ब्लँक्स इज स्टडियस असं दिलेलं आहे. याचं काय येईल मित्रांनो, इथं येईल ही.
ही इज स्टडियस. सेकंड नंबरला आहे धिस इज अ गर्ल. गर्लसाठी आपण काय वापरतो, शी वापरत असतो, म्हणून येईल शी इज ब्रेव. 3 नंबरला आहे धिस इज अ ट्री. ट्रीसाठी आपण वापरतो इट इज ग्रीन. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हे कंप्लीट करायचं आहे. त्यातलं सेकंड आहे बघा, रीड द चार्ट. काय आहे, चार्ट तुम्हाला वाचायचा आहे आणि काय करायचं आहे, फक्त चार्ट वाचायचा आहे. आणि ते खूप छान पद्धतीनं दिलेलं आहे. मस्कुलाईन, फेमेनाईन आणि नेक्चर अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. ही, शी, इट, बॉय. बघा ही कशासाठी वापरतात, बॉय, फादर, किंग. आणि शी कशासाठी वापरतात, गर्ल्स, मदर, क्वीन. इट कशासाठी वापरतात, बुक, टेबल, सिटी, फ्रूट. अशासाठी हे इट वापरले. म्हणजे हे कशासाठी वापरतात प्रोनाऊन तुम्हाला इथे हे या चार्टच्या माध्यमातून लक्षात येणार आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, एक वेळ वाचून घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर जी, राईट अ शॉर्ट पॅराग्राफ ऑन ट्री आर यू द बेस्ट फ्रेंड. ट्री आर यू द बेस्ट फ्रेंड या नावावर तुम्हाला या टॉपिकवर काय करायचं आहे, तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचा आहे. आणि खाली कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत, शेड, हेल्प, फ्रूट, ऑक्सिजन, प्रोटेक्ट अशा प्रकारे काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा या खालच्या पॅराग्राफमध्ये काय करायचं आहे, यूज करायचा आहे आणि पॅराग्राफ कंप्लीट करायचा आहे. बघा काय आहे, ट्री आर अवर बेस्ट फ्रेंड, दे गिव्ज अस ऑक्सिजन. अशा प्रकारे वी ईट द फ्रूट, वी ईट fruit and nuts, we rest in its shade in summer, they help to bring rain, we should protect tree. अशा प्रकारे काय आहे, झाडाचा आपल्याला काय फायदा आहे आणि आपण झाड संवर्धन केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे असा एक संदेशसुद्धा या आपल्याला क्वेश्चनमधून मिळतो. त्यानंतरला आहे एच, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड वॉटर कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज असं इथं सांगितलेलं आहे. आणि काय केलेलं आहे आपण त्याच्यावर 6 काय लिहिलेले आहेत, ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत किंवा लिहिलेल्या आहेत. बघा काय आहे, प्लॅन्ट मोअर ट्रीज. सेकंड नंबरला आहे सेव्ह वॉटर. 3 नंबरला आहे हार्वेस्ट रेन वॉटर. 4 नंबरला आहे कीप वॉटर बॉडीज क्लीन. नंतर 5 नंबरला लिहिलं आहे रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. 6 नंबरला आहे सेव्ह एनर्जी अँड फ्युएल. बघा मित्रांनो, जे नैसर्गिक संसाधन आहेत याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हे या पॅरेग्राफच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे किंवा समजून घ्यायचं आहे. आपल्याला पाण्याची बचत करावं लागणार आहे, झाडांचं संवर्धन करावं लागणार आहे, एनर्जी जे आहे पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिसिटी याचासुद्धा वापर कमी करावा लागणार आहे, शक्यतोवर त्याचा वापर बंदसुद्धा करावा लागणार आहे. एक असा संदेश या आपल्याला याच्यातून देता येईल. त्यानंतर आहे आय नंबरचा क्वेश्चन, व्हॉट टाईप ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड, मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट बुक्स. बघा काय सांगितलेलं आहे, व्हॉट टाईप ऑफ बुक्स डू यू लाईक टू रीड म्हणजे तुला वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचे पुस्तक आवडतात असं इथं विचारलेलं आहे. आणि तुझं फेवरेट पुस्तक कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे असं विचारलेलं आहे. येस, आय लाईक स्टोरी बुक. आता सध्याचे जे तुमचं वय आहे 6व्या वर्गाचं, या काळात आपल्याला काय असतं, या वयामध्ये आपल्याला गोष्टींचे पुस्तक आवडत असतात, म्हणून मी इथं लिहिलेलं आहे येस आय लाईक स्टोरी बुक. नेम ऑफ द स्टोरी बुक विचारलेला आहे, मग म्हणून सांगितलेलं मी पंचतंत्र स्टोरीज, अकबर अँड बिरबल, तेनाली रामा, जंगल बुक, रामायण फॉर चिल्ड्रन, महाभारत स्टोरीज अशा प्रकारचं काय केलेलं आहे आपण इथं एक उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ते आवडेल आणि तुम्हाला या पुस्तकांविषयी माहितीसुद्धा होईल. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर जे, क्रिएट अँड राईट स्लोगन फॉर सेव्ह वॉटर अँड सेव्ह ट्री. सेव्ह वॉटर पाणी वाचवा आणि झाड जगवा याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला एक स्लोगन तयार करायचे आहेत. ते तुम्हाला स्लोगन खाली लिहायचे आहेत. बघा मी दिलेले आहेत काही स्लोगन, सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, एव्हरी ड्रॉप काउंट्स, डोंट वेस्ट वॉटर, फ्युचर इज इन डेंजर, प्लांट ट्रीज सेव्ह अर्थ, ट्रीज गिव्ह अस लाईफ, लेट्स प्रोटेक्ट स्ट्रीप्स, गो ग्रीन, कीप अर्थ क्लीन. अशा प्रकारचे काय केलेले आहेत मी स्लोगन लिहिलेले आहेत. तुम्हाला जर तुमच्या मनाने सुद्धा काही लिहायचे असेल तर तुम्ही इथे ते लिहू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, मी सांगितलेलं तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या काही अडचणी असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. मी नक्कीच सोडवण्याचा तो प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद.
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.